कुठून आली आहेस? मी ठाण्यावरून. मिसळ खूप आउटस्टँडिंग होती. हॅलो हॅलो. ही तृप्ती मला सरप्राईज द्यायला आली होती इथे भेटायला. कुठून आली आहेस? मी ठाण्यावरून. स्पेसिफिक लोकेशन राबोडीवरून आली आहे तृप्ती मला भेटायला. तिने रात्री 1-1:30 वाजता ती आली. एवढं मोठं सरप्राईज दिलंय तिने मला. खूप थॉटफुल माझ्यासाठी तिने मला जो आवडतो खरवस चीक वगैरे अशा गोष्टी आणल्यात येताना. सो आज आम्ही ती काल आलेली. सो आज आम्ही जाणार आहोत. सकाळी वाजलेत 7, 7:15 वगैरे. या मॅडम उठत नव्हत्या मागे येता आम्हाला लवकर जायचं होतं. बट ठीक आहे, तू किती आनंदाने एक्सेप्ट करतेस की मी नाही उठली अशा टाइममध्ये. सो आता आम्ही जाणार आहोत दगडूशेठला. दगडूशेठ, तुळशीबाग किंवा जे काही पॉसिबल गोष्टी होतील त्या आम्ही व्हिजिट करू आज. ऑलवेज माझा व्हिडिओ थोडासा गेट रेडी विथ मी पासून स्टार्ट होईल. पण आता स्टार्ट करूया. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी सनस्क्रीन दाखवत असते. आता ह्या वेळेला ही डॉक्टर शेटची सिरॅमिड अँड व्हिटॅमिन सी वाली सनस्क्रीन आहे विच इज SPF 50. तर ही सनस्क्रीन आता आम्ही दोघी पण सेम मेकअप शेअर करू. आता मी लावते मग ही पण लावेल. किती मस्त वाटते. आपण कधी विचार केलेला आपण असं व्हिडिओ बनवू? पण मी केलेला आता एका. सो जसं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन सनस्क्रीन असते तशीच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन पिंपल असतो. लास्ट टाइम माझे इथे 2 होते जे ऑलमोस्ट गॉन आहेत. तृप्ती हॅज समथिंग टू ऍड ऑन. तर दाखव, तुझं पण दाखव मेकअप. हे थोडंसं फाउंडेशन आहे. नेहमी नाही लावत. खूपच कधीतरी बाहेर जायचं ओकेजनली तरच लावते. फक्त एक माझ्या फेसवर जे डार्क स्पॉट वगैरे आहेत ना ते हाईड करण्यासाठी. इनसाइटचं आहे. कसं आहे ते? काय म्हणजे तुझा रिव्ह्यू बघायला गेला तर मला चांगलं वाटतंय. ज्याने काय मला तरी रिॲक्शन वगैरे नाही येते. मी एकदा बीबी क्रीम वगैरे पण युज करत होती पण मला त्याच्याने येत होते पिंपल्स वगैरे, पण ह्याच्याने नाही येते. त्यामुळे मी हे घेतलंय. जरासं जास्त लावायची गरज पण नाही लागत कारण थोडासा डार्क स्पॉट्स वगैरे हे करायला आणि पटकन फुल कव्हरेज देतं. मी माझं लायनर हरवलंय त्याच्यामुळे मग तृप्तीचा लायनर मी जरा लेंट केलंय. आता मी तर लायनर लावलंय सो तिला बहन कोड म्हणून असं लायनर लावते. आता आम्ही लावतोय हा ब्लश. पण मला हे मी ब्लश वगैरे असं नाही लावायचं असतं. मी तर कधीतरी बाहेर जाताना लावते पण ते थोडासा पंप वाटतो चेहरा. पण एकदम थोडंसंच लाव. तरी ना मी लिपस्टिकचं वगैरे असतं ना लावतात म्हणजे एक लिपस्टिक घ्यायची, त्याचं आय शॅडो ब्लश सगळं होतं आणि ते जातं फेसवर. एवढं काय वेगळं वाटतच नाही. तर ही हुशार मुलगी होती. म्हणजे मॉनिटर वगैरे अभ्यासून आमच्यामध्ये ना मंत्री वगैरे असे असायचे. तर ही आरोग्यमंत्री होती ग. आरोग्यमंत्री होती मी. त्याचं काहीच काम नव्हतं. हा काहीच काम नव्हतं त्याचं. फक्त मंत्री म्हणून होती ना ती अभ्यास मंत्री होती. आणि मी सांस्कृतिक मंत्री कारण की मी ह्याच गोष्टींमध्ये जास्त असायची. तर कधी अभ्यास नाही केला. आणि ह्या सगळ्या टीचर्स हुशार असल्यामुळे ऑब्वियस हिच्यामुळे तेच खूप असे एंटरटेन वगैरे करायला म्हणजे हिच्याकडे खूप जास्त लक्ष आहे आणि आम्हाला नुसतं ओरडण्यापुरतं असायचं. एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के. आम्ही केलेलं नाटक पण मी फक्त प्रॅक्टिसला होती. आणि ऐन टाइमला गावाला गेली. ऐन मुमेंटला म्हणजे माझ्या दीदीचं लग्न होतं. मला वाटलेलं की त्याच्या आधी वगैरे होईल आमचं फंक्शन. काय वाटलं तुला? इतकं लोकांनी आमच्या नाटकावर हसलेच ना लोक. मी नव्हते त्यामुळे मी पटकन असं नाही सांगू शकत काय. नाही मला माहितीये, मी सांगते. सो आमचं नाटक होतं. आम्ही बसवलेलं. मी नाटक बसवलेलं. खूप चांगलं नाटक होतं. त्याच्यामध्ये तुला आठवत आहे भाग्यश्री काय झालं काय म्हणजे भाग्यश्री पण खूप असे मोठे त्यामुळे ना ते खूप असं तिला सूट होत होतं ते कॅरेक्टर. आणि ती आई बनलेली बेसिकली आमची फ्रेंड भाग्यश्री. आणि मग ते आम्हाला मला असं खूप चूल होती स्क्रिप्ट लिहायची वगैरे. आणि झालं सगळं. नाटक वगैरे आमचं झालं फिक्स. आतमध्ये थोडीशी प्रेमच्या नाटक वगैरे फिक्स झालं. आणि त्याच्यानंतर ऐन टाइम आला. सकाळी मी आणि श्वेता माझी दुसरी फ्रेंड आम्ही क्लासमध्ये बसलोय. क्लासमध्ये म्हटलं की श्वेता मला असं वाटतं आपण जरा दुसरी स्क्रिप्ट ट्राय करायला हवी. आणि त्या दिवशी आमच्या शाळेमध्ये आमचं होतं नाटकाचं प्रेझेंटेशन म्हणजे नाटक होतं. तर ती बोलली दाखव सांग बरं स्क्रिप्ट. आणि भाई मी अभ्यास करायचा सोडून क्लासमध्ये मग ती स्क्रिप्ट लिहिली आणि या सगळ्या गोष्टी. आणि इवन शी फेल्ट इट इज मच मोर बेटर दॅन द प्रिव्हियस वन. सो ती स्क्रिप्ट आणि मग मी गेली. भाई समीराची पॅनिक झालेली ना. बोलते भाई तू काय पागल आहे का? काय समजलं आम्हाला? हेच नाटक कसं बसा करतोय आणि तू आम्हाला दुसरी स्क्रिप्ट पाहिजे लिहिता नाही मला नाही हा सगळं. मी बोलली नाही समीर आई आपल्याकडे खूप वेळ आहे बघ, खूप नॉर्मल आहे. आणि त्याच्यामध्ये ना सायंटिस्ट दाखवलेलं मी, एक डॉक्टर दाखवलेलं. बेसिकली असं काहीतरी होतं, कॉन्सेप्ट होते त्याला की कसं माणूस बदललाय, कसं फोनमुळे प्रॉब्लेम वगैरे होतो. टिपिकल हे सब्जेक्ट होता. सो त्याच्यामध्ये मग आम्ही काय दाखवलं असेल, आमच्याकडे काही नव्हतं फोन म्हणून दाखवायला. आयडी गळ्यातला आयडी असा घेतलाय आणि आयडी लोकांना ते सिरियस नाटकावर लिटरली हसले. आणि काय रे. आणि आम्हाला नंतर नाटकावरून ओळखायला लागले लोक थोडीशी की अरे ह्यांनी नाटक केलं. आणि लोक हसतायत आणि आम्हाला वाटतंय की आम्ही नाटक केलंय बरं छान. लोक हसतायत आमच्यावर
की काय. आणि लिटरली आणि श्वेता तर माहितीये ना किती अंडर कॉन्फिडंट आणि किती घाबरायची. म्हणजे ती एकदम श्वेता लिटरली खूप अँक्शियस होती की ती खूप कॉमेंट्सला वगैरे अशी घाबरायची. ती पण कंपास जे असायचं ना आपलं कॅमलचं ते वापरलंय त्याच्यावर हे करायला. फोन एकीने कंपास वापरला एकीने. आणि काय दाखवलं माहितीये का, सायंटिस्ट येतोय तेव्हा म्हणजे तो वारलाय आणि वारलेला सायंटिस्ट येतोय क्या बोला तूने? खाली कॉन्सेप्ट होती. वारलेला. आणि मग तो बोलतोय की कसं मी कशासाठी, मला आठवलं आता पूर्ण आठवलं चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. की मी माणसांच्या हितासाठी फोन वगैरे बनवलेला आणि तुम्ही आता काय करताय, जास्त वापरताय फोन वगैरे, हीच कॉन्सेप्ट होती. तर तो वारलेला सायंटिस्ट आहे, मग तो देवाकडून खाली येतोय आणि सायंटिस्ट कोण मला आठवत नाही. आणि अजून एक आणि आम्हाला दाखवायचं होतं की फोन वगैरे जास्त वापरल्यामुळे डोळे खराब होतात. मग आम्ही ना श्वेताला तो स्टुडंट दाखवलेला ज्याचे डोळे खराब झाले, ठीक आहे. आणि श्वेता आय ड्रॉप मग त्याच्यामध्ये ती डॉक्टरांकडे गेली, आय ड्रॉप वगैरे टाकते, ठीक आहे. आणि श्वेताला आहे चष्मा. सॉरी श्वेता बट आय हॅड टू टेल दिस. श्वेताला आहे चष्मा. श्वेता एकदम अशी जनता माफ नहीं करेगी. वरतून पण ड्रॉप टाकते त्याची अशी 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 करते विचित्र सारखी. बोलते बाई काय करते. मला असं झालं की आता ते श्वेता उठूनच जाईल. नॉर्मल अशी बस ना कोणी ॲड्रॉप टाकते अशी. ती खरंच इमॅजिन करत होती की पडणार आहे ड्रॉप. एकदम भयानक झालंय आमचं नाटक. आणि खूप गोष्टी अशा केल्या. आता आम्ही फर्स्ट एकच गोष्ट सांगितली, बघू काही वाटलं मीनवाईल रस्त्यामध्ये वगैरे तशा वेगवेगळ्या गोष्टी सांगू. आता तुम्हाला हे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल नसेल आय एम नॉट शुअर, बट आम्हाला हे डिस्कस करण्यात खूप इंटरेस्ट आहे आणि आम्हाला ही स्टोरी आमची कॅप्चर करण्यात खूप इंटरेस्ट आहे. 2000 years later. तर हा माझा फायनल लुक आहे. आणि तृप्ती तुझा दाखव. आणि हा माझा. मला असं नाही सुटत. सवय. तर वी आर ऑल रेडी. आम्ही आता निघतो आणि ऑन द वे काय काय होत आहे याचा व्लॉग बघा. खूप वेळ वेटिंग करून आता आम्ही फायनली निघालोय. म्हणजे पोट खाली झालं नाही की खूप भारी वाटतं. म्हणजे ते एकच भारीच फिलिंग असते. आम्ही जस्ट आलोय आणि लगेच लाईनमध्ये घुसलोय. आज रविवार आहे तरी किती लवकर आपल्याला दर्शन भेटतंय. युजली म्हणजे युजली सिद्धिविनायक मध्ये वगैरे कसं आपल्या मुंबईच्या खूपच जास्त गर्दी असते, तसं नाहीये इकडे. खूप फास्ट चालली आहे लाईन. अनएक्सपेक्टेडली खूप जास्त मस्त दर्शन झालंय. सो आता आम्ही इतक्या लवकर दर्शन झालं एक्सपेक्टेड नव्हतं. तर आता आम्ही जाऊ मोस्टली कुठे जाऊयात जिथे पॉसिबल होईल. म्हणजे शनिवार वाडा, तुळशीबाग, शनिवार वाडा, जितका काही आम्ही ऐकलंय तिथे जाऊ. बाय द वे हा प्रसाद व्हर्च्युअल प्रसाद. आम्ही ऑलरेडी तुळशीबागेत आलोय आणि आम्हाला माहितीच नाही तुळशीबाग इथे छान नको आहे. खूप नॉर्मल आहेत, जाऊ दे. वाव चांगल्या आहेत गोष्टी. इट वॉज आवर फर्स्ट टाइम एक्सप्लोरिंग तुळशीबाग आणि इथे खरंच खूप सुंदर महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने मिळतात. एक नाही दोन नाही खूप दुकानं आहेत. खूप सुंदर दागिने इथे मिळतात. मम्मीला मंगळसूत्र घ्यायचे या नावाखाली तृप्तीचे इथे वेगळेच वेडेचाळे चालू होते. स्वप्न अजून काय. कलर मध्ये असा गळा आहे का, मटका गळा चांगला आहे पण त्याच्यामध्ये फक्त वेगळं बघ किती रुपयाला देतायत वगैरे. तुळशीबागेतून पुढे चालत गेल्यानंतर मूळचंद मिल हे एक दुकान येईल. ते क्लेम करतात की महाराष्ट्रातले सगळ्यात स्वस्त साड्या आणि ड्रेसेस त्यांच्याकडे मिळतात, विच इज काइंड ऑफ ट्रू. हे इथे आल्यानंतर आम्हाला समजलं. इथे खूप जास्त रश होती. मी तरी मला ड्रेस घेतला पण तृप्तीचं काहीतरी वेगळंच चालू होतं. अगेन ही साडी तिने काकींसाठी घेतली. इट वॉज अराउंड 700. तृप्तीची शॉपिंग काही संपत नव्हती आणि इथे आमचा भुकेलेला जीव बिचारा तरसत होता. बॅगेतून जी काही पहिली वस्तू निघेल ती खाण्याचं मन वाटतं याचं. फायनली आमची शॉपिंग झाली आणि मग आम्ही गेलो चितळेला. खूप जास्त जवळ आहे. हळूहळू भूक लागायला लागली होती म्हणून मी इथून काहीतरी चीज वाटाणा बॉल असं काहीतरी आलं इंग्लिशमध्ये म्हणतात, वॉट एव्हर, तो टेस्ट केला. ओके ठीक आहे चल जाऊ दे. 35च होतं. आणि इथे चितळ्यांची सुप्रसिद्ध गरमागरम भाकरवडी पॅक करून मिळत होती. आता टेस्ट केलंय मलाई सँडविच. बघ टेस्ट कर कसं आहे. वर्थ इट आहे. छान आहे. नाईस. माझा ड्रेस ऑल्टर करून आला होता आणि आम्ही निघालो आता पुढच्या शॉपिंगला. भांडेकुंड्यांचं दुकान दिसलं पण ही पाठी बघून आम्ही लगेच पळालो. खूप फिरून स्टार्टिंगच्या दुकानातच परत आलो आणि एक पीस 150 रुपीजला घेतला. दुसऱ्या दुकानात 200. तुळशीबागेतून फायनली आम्ही निघालोय. आता झाले सगळं शॉपिंग वगैरे केली आहे. काय घेतलं. साडी घेतलीये, नेकलेस घेतलाय,
हिला पण ड्रेस घेतलाय. खूप मजा गेली. सगळं खायचं वगैरे. आता बघू आता पुढचा स्टॉप कुठला आहे. आता तर खूप भूक लागली आहे. आता काहीतरी पहिला खाऊया, मग नेक्स्ट स्टॉप बघूया, अदरवाईज घरी जाऊया. तुला हे आपल्या ठाण्याच्या मार्केट सारखं नाही वाटत आहे? जास्त गजबजलेलं सेम सेम म्हणून असेल मे बी, की माहित नाही की नेहमीच असं असतं. सेम आहे. आणि गोष्टी पण तशाच भेटतात, काय वेगळं नाहीये. सेम आपलं तुळशीबाग म्हणजे आपलं ठाण्याचं मार्केट आहे. पूर्ण ऑल ओव्हर सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे सॉर्टेड आहे सगळं. हा ऍक्च्युली सॉर्टेड आहे. आणि ड्रेस वगैरे नाहीये चांगले इतके. ड्रेस ऍज इन की असं काही फॅशनेबल काही नाहीये जास्त, बट ऑफकोर्स त्याच्यासाठी कोलाबा आहे आपलं. बाकी सगळं टाइमपास घेऊ शकता. चांगलं आहे म्हणजे ओव्हरऑल चांगलं आहे. आमचा सारथी सौरभ आम्हाला परफेक्ट आणि बेस्ट मिसळ खायला नेतोय. बघूया आपण तो कुठे लँडअप करतोय आपल्याला. लेट्स सी. मिसळ खाण्याआधी इथला स्पेशल हा शेवपाव ट्राय केला आणि आता फायनली आमचं जेवण. थोरात बार्बेक्यू मिसळच्या अपयशानंतर आम्ही आता आलोय ही जोगेश्वरी मिसळ ट्राय करायला. त्याच्यासोबत दही मिळतं. ही एक्स्ट्रा मटकी पण भेटते आणि दही पण मिळतं. खूप छान आहे मिसळ. जास्त तिखट आहे. तो मस्त वाटतंय. प्रॉपर मसाला वगैरे खूप प्रॉपर आहे. फ्रेश वाटतं. मस्त आहे. आणि खूप तिखट मिसळ आहे भाई. ज्यांना तिखट आवडेल त्यांना खूप आवडेल. मस्त आहे. आम्ही अजून एक मटकी भेळ पण ऑर्डर केली. मटकी भेळ हे कॉन्सेप्ट आम्ही जास्त काही खाल्ली नाही आधी, बट म्हणलं ट्राय करूया. छान आहे. मटकी भेळ पण खूप छान आहे. क्रंची आहे. बरं झालं की हे पण ट्राय केलं. हाफ घेतली पण खूप टेस्टी आहे. मस्त. सो फायनली आमचं जेवण झालंय, फिरून झालंय, खूप मजा करून झाली आहे आणि सगळं टेस्टी खाऊन झालंय. असं खायचं म्हणून काहीच खाल्लं नाही. खूप छान खाल्लंय. मिसळ खूप आउटस्टँडिंग होती. बेस्ट मिसळ होती. काय वाटतं तृप्ती की कधी येशील परत आणि येऊन परत काय करशील सांग, आपल्या ऑडियन्सला सांग. मला इथे येऊन खरंच खूप आनंद झालाय. म्हणजे मला असं वाटलं नाही की मी इथे येऊन थकलीये. मला जेवढं एन्जॉय करायचं होतं वगैरे ते सगळं मला करून दिलंय ह्या लोकांनी. म्हणजे माझीच बेस्ट फ्रेंड आहे तर काय मला बट स्टील खूप छान. मला म्हणजे फॅमिलीमध्ये पण जायला आपल्याला अफोर्ड होतं, पण हिच्याकडे आलीये मी. फर्स्ट टाइम आली तर मला खूप भारी वाटलं. आता तू फ्रिक्वेंटली आणि मी परत म्हणजे येईल. आणि मी आता असं येईल ना की हे लोक बोलतील आता नको येऊस तू, बस ये तू फक्त मॅनेजर कडनं सुट्टी काढ बस. दिली का मग ये, नाही दिली तर डायरेक्ट ऍब्सकॉन्ड. तृप्तीचा मॅनेजर हा व्हिडिओ नाही बघत. एवढे फेमस तर मी नाहीये. होशील पण लवकर. थँक्यू. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. माझ्या बेस्ट फ्रेंडचं मनोगतही तुम्ही ऐकलंय आणि आमचा डे कसा आम्ही स्पेंड केला ते पण तुम्ही बघितलं. आमच्या मम्मी लोकांनी पण बघितलं असणार आहे हा व्हिडिओ बघून. सो दे विल बी व्हेरी हॅपी. कूल. देन बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आय होप नेक्स्ट ब्लॉग अजून एक्साइटिंग असेल. तृप्ती असेल त्याच्यामध्ये कधीतरी असेल. कूल. बाय. बाय.